असा विरोध आहे। हा एक मिनिट, हा एक विषय झाला, हा एक विषय फार महत्वाचा आहे। आणि दुसरा विषय हा राज्यसभेचा आहे, संसदेचा। आता त्याच्यामध्ये की नोटीस आलेली आहे की त्यांनी, नोटीस नाही, त्यांनी काय अधिसूचना ना काय म्हणायचं त्याला, हा म्हणजे त्याला काय म्हणतात अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे। आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंग्स मध्ये हाऊस मध्ये त्यांनी म्हटलेले की देर शुड बी नो थँक्यू, जय हिंद किंवा वंदे मातरम। म्हणजे हे तर अनाकलनीय आहे। आजपर्यंत आम्ही भाजपचे जे काही सोबत होतो तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं ठणकावून सांगायचं। आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही, मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का, त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का, हे भाजपच्या किंवा भाजपने हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का। मी एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे, कारण तो त्यांनी स्वतःहून फाडलेला आहे, मी नाही फाडला। म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम म्हणायचं नाही, जे वंदे मातरम आपण राष्ट्रगीत त्याला 150 वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं, त्या वंदे मातरमला म्हणजे हा ही काय मॅकलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली। वंदे मातरमला विरोध करणारी मॅकलेची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्याबरेच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते। त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेत तर आमच्यात 2 आहेत, एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत। मी आता 2 खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं, बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं। शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच, आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं। पण हा खेळ खंडोबा चाललेला आहे, म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा, मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं। हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय, राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे। आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, इथल्या चेल्या चपाट्यांनी नव्हे, इथल्या चेल्या चपाट्यांना त्यांना मी खिचगंटी धरत नाही, कारण त्यांच्या शीर्ष, कारण त्यांचा अध्यक्ष जाऊन कोण ठरत नाहीये। जगातला सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्ष झाली अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे, तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे। दोन्हीचं, प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारतात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मातरम का बोलायचं नाही, याचं उत्तर आता भाजपने द्यावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।